नमस्कार मंडळी, उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज कॅरेमल कस्टर्ड बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे ना पिठी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी। तर त्याच्यासाठी मी इथे ना पिठी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी। 2 अंडी घेतलेत आणि 5 ते 6 ब्रेडचे स्लाइस घेतलेत। ह्याच्या कडा कापून घ्यायच्यात आपल्याला आणि दूध घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे साखर घेतली आहे। ह्याचं आपल्याला कॅरेमल बनवायचे। तर आपण आधी ना हे सगळं जे आहे ना हे मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया। आता आपण ना ह्याच्यामध्ये ब्रेडचे स्लाइसेस टाकूया। ब्रेड असे तोडायचे आणि टाकायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊ। आता दूध टाकूया आणि पिठी साखर टाकायची। आता हे सगळं व्यवस्थित मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण साखर टाकायची आहे आणि त्याचं कॅरेमल तयार करून घ्यायचे। आता इथे आपण कॅरेमल करण्यासाठी साखर टाकून घेतलेली आहे। इथे कॅरेमल होतंय तोपर्यंत आपण ते मिक्सर मध्ये सगळं साहित्य बारीक करून घेऊ। तर इथे बघू शकता व्यवस्थित छान आपलं बारीक झालेलं आहे। हे बघा व्यवस्थित आपलं ना एकदम बारीक छान वाटून झालेलं आहे एकत्र। आणि या टोपाला ना तुपाने ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित। असं व्यवस्थित ब्रशने याला सगळीकडून चांगलं तूप लावून घ्यायचंय। छानपैकी याला तूप लावून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला कॅरेमल ओतायचंय। तर आपलं बघा कॅरेमल झालेलं आहे रेडी। आता आपण हे ज्या भांड्याला आपण तूप लावून घेतलेलं ना त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचंय आपल्याला। आपल्याला पूर्ण भांड्याला व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचंय। असं सगळीकडून व्यवस्थित आपल्याला ना त्याला लावून घ्यायचंय। याच्यामध्ये कॅरेमल सगळीकडे व्यवस्थित छान पसरून घेतलंय। याच्यामध्ये आपलं जे बॅटर होतं ना ते ओतून घ्यायचंय। आता ना भांड्यामध्ये पाणी टाकलंय आणि हे आपल्याला जसं आपण उकड काढतो ना तसं हे उकडून घ्यायचंय। मी ह्याच्यामध्ये एक अशी जाळी ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला भांडं ठेवायचंय आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला चांगलं ते वाफवून घ्यायचंय। तर हे बघा ह्याच्यामध्ये आता आपण टोप ठेवलेला आहे आणि ह्याला आता झाकून आपण वाफ काढून घ्यायची। चांगलं 15-20 मिनिटं त्याला उकडून घ्यायचंय। तर बघा आपलं आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपलं कॅरेमल कस्टर्ड खूप छान असं तयार झालंय। तुम्हाला हवं तर हे तुम्ही फ्रीज मध्ये सेट करू शकता, त्याच्यामुळे थोडासा वरती क्रंचीनेस येईल। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब कर। आपला आता कॅरेमल कस्टर्ड रेडी झालेला आहे। किती छान झालंय बघा। तर ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।